झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मनपातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, थकीत वेतन मिळण्याची मागणी। गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत वेतनाच्या मागणीसाठी आंदोलने करूनही सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने धुळे महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी आज 3 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर गेले आहेत। या संपामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे। सफाई कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांनी हातमिळवणी केली असून त्यांचे शोषण केले जाते। न्यायालयाचे आदेश असूनही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही। मनपाच्या उदासीनतेमुळे त्यांच्यावर संप करण्याची वेळ आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली। आम्ही जे कर्मचारी आमचं हे शोषण करत आहे धुळे महानगरपालिकाचे अधिकारी लोक, कारण 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहे। आमच्या पाठपुराव्याला काही यशच मिळत नाही। सतत आम्ही आयुक्त मॅडमला, कामगार अधिकारी मॅडमला, कलेक्टर मॅडमला, SP साहेबांना 2 वर्षापासून निवेदन देत आहोत, पण त्या निवेदनाला अजून काही यश येत नाहीये। सण सोन्यासारखा सण आला, आमच्या पोरा सोरांना कपडे लत्ते काहीच नाही, आम्हाला खायला सुद्धा नाही। अक्षरशः व्याजानं पैसे घेतले आणि ते आम्हाला सांगतात 2 महिने भरल्यानंतर ते म्हणतात 2000 घेऊन जा, 3000 घेऊन जा। हे आता 2 महिने भरून गेल्यावर सुद्धा पगार नाहीये, म्हणजे आमचं फक्त शोषण करतायत। गेल्या वर्षभरापासून धुळे मनपा आयुक्तांकडे किमान थकीत वेतन देण्याची मागणी प्रलंबित असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही संघटनांनी केलाय। आता या संपावर मनपा प्रशासन काय तोडगा काढते यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।